विनम्रता दाखवत असाल, कारण तुम्ही दाखवता विनम्रता. घरात कोण पाहुणे आले की या 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 बसा 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 बसा, काय पाहिजे, चहा पाहिजे, नाश्ता करणं, असं आपण दाखवतो. आपल्याकडे विनम्रता नसते. त्यांनी गेल्या गेल्या सुरुवात करतोय, कशाला आले की सकाळ सकाळी घरात एवढं काम होतं, उभा तासभर येऊन बसला, माझे कामं सगळे रडकले, हे तो गेल्यावर म्हणतो. मग हे जे विनम्रता आहे, हे जे पाहुणचार आहे, हे फक्त दाखवण्याचं आहे. हे फक्त दाखवण्याचं आहे. मग जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने ऐकता, बोलायला शिकता, वागायला शिकता, मग तेव्हा त्या लेवलमध्ये जर तुम्ही कोणतरी पाहुणे घरात आलात तर तुम्ही मनापासून त्याचा पाहुणचार करता, विनम्रतेने पाहुणचार करता. मग तो 1 तास नाही, 1 दिवस जरी राहिला तर गेल्यावर तुम्ही असं म्हणणार नाही की कशाला. मग गेल्यावर तुम्ही काय म्हणणार, किती दिवसांनी आला, किती छान वाटलं बघा आम्हाला. असं नेहमी येत गेलं तर आम्हाला किती छान वाटते, घर भरून गेलं त्या लेकराला, असं आपण मनापासून म्हणतो. फरक हा असतो. विनम्रता दाखवण्यात आणि विनम्रता असण्यात जो फरक आहे तो हा आहे. आपण बरोबर बरेच काही गोष्टी करतो दाखवण्यासाठी, आणि दाखवतो कशासाठी, आपल्या स्वार्थासाठी, की आपण असं दाखवलं, असं केलं तर नेक्स्ट टाइम जेव्हा मी त्यांच्या घरी जाईन तो सुद्धा तेव्हा आपल्याला असंच पाहुणचार करेल. हा झाला व्यवहाराची गोष्ट. जेव्हा तुम्ही खरोखर आतून जेव्हा विनम्रता होता तेव्हा मी त्यांच्या घरी गेल्यावर तो कसा बघेल, काय बघेल, याचा काही विचार तुम्ही करणार नाही. ती व्यक्ती आपल्या घरी आली तर आपण पाहुणचार कसा करायचा हे तुम्ही तुमच्या मनाने ठरवून त्याच्यासोबत तुम्ही पाहुणचार करता. जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडला नसेल, त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आदर नसेल, तर तुमच्या बोलण्यात तो व्यक्ती वळखतो आणि तेव्हा तो व्यक्ती निघून जातो. जे असेल ते तुम्ही समोरासमोर राहतो, फेस टू फेस जे म्हणते तेच. म्हणजे आत एक बाहेर एक हा गोष्ट तेव्हा नसणार. आता तुमचं कसं असतं, आत एक फेस आणि बाहेर एक फेस, फेस टू फेस नसणार. तुम्ही समोर बोलायचे, आत करायचे, असा तुमची वृत्ती आहे. तर जेव्हा तुमचं अंतर्मन क्लीन होतो, जेव्हा तुम्ही तुमच्या मनात कॉन्सन्ट्रेशन, ही जे गोष्टी येतात, त्याचबरोबर सहनशीलता, प्रेम, संस्कार, ह्या गोष्टी सुद्धा ना तुमच्या मनात येतात. आणि ही गोष्टी सगळे जर आलेत, जेव्हा तुमचे अंतर्मन क्लीन होतो, मग तेव्हा तुम्ही जे बोलता करता तेव्हा त्याच्यामध्ये एक वजन असतं. आणि तुमच्या बोलण्याचा, तुमच्या वागण्याचा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडत जातो. मग समोरची व्यक्ती सुद्धा असते, ती व्यक्ती कसं होती, आता किती छान राहू लागली, किती व्यवस्थित राहू लागली. मग तुमचं वागणूक तुमचं बघून ना मग तेव्हा लोक शिकायला सुरुवात करतात. पण त्याआधी आपल्याला सुधारणा, हे सगळ्या गोष्टी सुधारणा करून घ्यावं लागेल. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला सुधरत नाही, कारण इतरांना सुधरवणं जवळपास अशक्य आहे, पण आपण सुधरू शकतो. आपण सुधारल्यावर आपल्याला बघून सुद्धा काही लोक सुधरू शकतात. तो भाग वेगळा, तो समोरच्यावर आपण सोडून देऊ. पण जेवढं होईल तेवढं आपण स्वतः सुधरू. आपण स्वतः सुधारण्यासाठी काय करावं लागेल, शरीर घाण झालं तर काय करावं लागेल, आपल्याला साबण वगैरे घेऊन स्वच्छ धुवावं लागेल. तेवढ्याच रीती जर ते घाण नाही गेलं तर दुसरा काहीतरी उपाय करून ते घाण आपण काढतो. आपल्या हाताला घाण लागलं तर आपण थांबतो का, तसंच राहू दे, सोडा घाण, काय होतं म्हणतो का, धुवून काढतो. जोपर्यंत धुवत नाही तोपर्यंत आपलं मन अस्वस्थ असतं. धुवून स्वच्छ झाल्यावर मग तेव्हा आपण रिलॅक्स. मग तुमच्या अंतर्मनाची घाण साचलेली आहे, तो कसा करायचा, वर्षानुवर्ष जे घाण साचलेले, जे मळ तुमच्या अंतर्मनात साचलेले, जोपर्यंत तुम्ही तो मळ काढणार नाही तोपर्यंत तुमचा अंतर्मनाचा खरा चेहरा जो आहे तो तुम्हाला दिसणार नाही. जसं हाताला जर काळं घाण लागली, काळपट घाण किंवा जे असेल घाण लागली, तर तुमच्या हाताची रेषा दिसते का हो तुम्हाला? तुमचा हाताचा कलर कसा दिसतो तुम्हाला नाही. त्यासाठी तुमचा हात तुम्हाला स्वच्छ करावा लागेल. तुमचा हात स्वच्छ केल्याने तेव्हा तुमच्या हाताची रेषा तुमच्या त्वचेचा जो स्किन टोन आहे तो व्यवस्थित दिसला. तसाच त्याच पद्धतीने तुमचा अंतर्मनाचा सुद्धा एक चेहरा आहे. कशाचा आहे तुमचा अंतर्मनाचा चेहरा? प्रसन्नतेचा, आनंददायी, शांतपूर्ण हा तुमचा अंतर्मनाचा चेहरा आहे.
तो चेहरा तुम्हाला दिसणार नाही, कारण त्या चेहऱ्यावरती सगळं धूळ, द्वेष, मत्सर, मोह, अहंकार हे सर्व गोष्टी माखलेल्या आहेत. हे निघून झालं पाहिजे. हे निघाल्यानेच सबकॉन्शियस माइंडचा धूळ आपण कसं काढायचं बाजूला. हाताला घाण लागलं साबण धुतो. माइंड मध्ये कसं धुवायचं, माइंड कसं धुवायचा, मी सांगितल्याप्रमाणे गेल्या सेशनवर मी सांगितलं होतं. आपले जे वेदना आहे, आपले जे दुःख आपण आपल्याला दाखलेलं आहे, जे सुखाचे क्षण पण आपण सुद्धा डिप्रेस करतो. जसं दुःखाचे क्षण आपण थांबवतो तसं सुखाचे क्षण सुद्धा थांबवतो. आपण कधी एकदम आनंद झाला असेल तर आपण आनंद व्यक्त करत नाही, थांबवतो. आपण कोणाला काय वाटेल तर ते पण आपण डिप्रेस करतो. जोरात हसायची जेव्हा आपली इच्छा होती, पण 4 लोक काय म्हणतात, पण आपण हसत. रडायची इच्छा होती, रडत नाही. हसायची इच्छा होती, हसत नाही. त्याचप्रमाणे एखाद्याला शिव्या द्यायची सुद्धा इच्छा होती, आपण देत नाही. एखाद्याला मारायची इच्छा होती, एखाद्याला पूर्ण मारूनच टाकायची इच्छा आपल्या मनात निर्माण होत असते. बघा, नीट विचार करा. आतापर्यंत तुम्हाला कितीतरी लोकांना मारून टाकू असा विचार आला असेल तुमच्या, आणि येतोच. पण आपण मारू शकतो का? नाही, कारण समाज आहे, नियम आहेत, ह्या गोष्टींना आपण ते करू शकत नाही. मग काय करायचं? मारून टाकायचं? नाही. पण तुम्ही बंद खोलीत हे सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. हसू शकता, रडू शकता, शिवी देऊ शकता, नृत्य करू शकता, जोरात ओरडू शकता, जोरात उड्या मारू शकता, ओरडू शकता, एखाद्याला मारू शकता आणि एखाद्याला मारून सुद्धा टाकू शकता. हे गोष्टी जर तुम्ही पॉसिबल असेल तर रोज जर अर्धा तास ह्या पद्धतीने जर तुम्ही केला तर खरं सांगतो 4 ते 5 दिवसात तुमचं अंतर्मन स्वच्छ झालं हे तुम्हाला कळणार. ऑटोमॅटिक तुम्हाला कळणार. 4 ते 5 दिवसात रोज अर्धा तास. सुरुवातीला तुम्हाला वेडेपणासारखं वाटेल, स्वतःच हसायचं, रडायचं, वेडेपणासारखं. पण जर तुम्ही इन्व्हॉल्व होऊन जर केला तर 2च मिनिटात तुमचा अंतर्मन प्रतिसाद देतो आणि तुमच्या अंतर्मनात जे कचरा आहे, घाण आहे, ते ऑटोमॅटिक बाहेर येईल. तुम्ही फक्त रडण्याचं 2 मिनिट जरी सराव केला, रडण्यासारखं उभा असंच नाटक जरी केलं, तर 3ऱ्या मिनिटात तुमच्या अंतर्मन त्याला अटॅच होतं आणि खरोखरच तुम्ही रडत असता. मग तुमचं रडणं, तुमचे अश्रू कधी थांबते ते मी सांगू शकत नाही, कारण तो तुम्ही जो किती दाबलेला आहे, आतमध्ये किती ढकललेला आहे ते त्याच्यावर डिपेंड असतो. कधी कधी 10 मिनिटात थांबेल, कधी कधी 15 मिनिटात थांबेल, कधी कधी तासनतास सुद्धा तुमचं रडणं थांबणार नाही. मग हे जे आहे, हे जे भावना आहे, हे जे फिलिंग्स तुमच्या मनात आहे, ते सगळं बाहेर सांगून. जसं रडणं गेलं तसं हसणं सुद्धा असतं. तुम्हाला एखाद्यावरती हसायचं असतं, तसं तुम्ही करू शकत नाही. हसायला सुरुवात करा असंच वेड्यासारखं. 3ऱ्या-4थ्या मिनिटात तुमचं अंतर्मन अटॅच होतं आणि तुम्ही खरोखरच हसायला सुरुवात करता. आणि त्या व्यक्तीवर तुम्ही हसू लागलात किंवा त्या क्षणी जो हसला नव्हता तो तुम्ही हसू लागला असं तुम्हाला भास होतं आणि तुम्ही इन्व्हॉल्व होऊन हसायला सुरुवात करता. आणि तुमच्यातले जे हास्य होतं ते पण निघून जातं. रडायचे इमोशन्स निघून जाते. एखाद्याला शिवी द्यायचे तो पण तुम्ही केला तर तुमच्यात त्याच्याबद्दल द्वेष निघून जातो. एखाद्याला मारून टाकायची इच्छा असेल तर तसं पण तुम्ही एखाद्या उशीला वगैरे तसं केला तर ते सुद्धा तुमच्या मनात निघून जातं आणि तुमचं अंतर्मन स्वच्छ होत जाते. जेव्हा तुमचं अंतर्मन स्वच्छ होतं तेव्हा तुमचं मन एकदम शांत असतं. तुमच्या मनात द्वेष, एखाद्याबद्दल राग या गोष्टी अजिबात येतात. मग हिप्नॉसिस काय? हिप्नॉटिझममध्ये हिप्नॉटिस्ट काय करतो? हे जे तुम्ही स्वतः करायचे आहे तो करून घेतो. तुमच्या अंतर्मनात प्रवेश करून पाहिजे. मग तुम्हाला हसायला लावतो, रडायला लावतो, नृत्य करायला लावतो. मग त्याच्यामुळे काय होतं? तुमचं अंतर्मन रिलॅक्स होतं. जरा रिलॅक्स करायचं. पण आफ्टर ऑल तो बाहेरचा व्यक्ती जेवढा त्याची कॅपॅसिटीनुसार जो करून घेतो ते आपण करतो. म्हणजे जवळपास त्याच्या सजेशनला तुम्ही प्रतिसाद देता.
हिप्नोटिझममध्ये हिप्नोसिसमध्ये दुसरा एक प्रकार आहे सेल्फ हिप्नोटिझम. सेल्फ हिप्नोसिस म्हणजे हे जे गोष्टी आहेत मी तुम्हाला सांगितल्या हे जागेपणी जसा हिप्नॉटिस्ट तुम्हाला कमांड देऊन हिप्नोटाईज करतो, हिप्नोटाईज करून जे जे गोष्टी तुमच्याद्वारे करून घेतो, हिप्नोटिस्ट जसं करून घेतो तसं तुम्ही स्वतः तुम्हाला करून घेत असता. सेल्फ हिप्नोटिझम. हिप्नोटिस्ट जसं तुम्हाला ट्रान्समध्ये नेतो म्हणजे समोर निद्रामध्ये नेतो, तसंच तुम्ही ॲटो सजेशन घेऊन स्वतः तुम्ही त्या समोर निद्रामध्ये जायचं. मग त्याच्यानंतर स्वतः तुम्ही तुमच्या माइंडला सजेशन द्यायचं की माझ्यामध्ये कमतरता कमी होत आहे, हा जो द्वेष आहे कमी होत आहे. हे सेल्फ हिप्नोटिझमद्वारे शिकवण्यात येतं. मग तो सेल्फ हिप्नोटाईज कसा असणार आहे? संबोधनासारखंच असणार आहे. हिप्नोटिझम आणि सेल्फ हिप्नोटिझम फरक काय? हिप्नोटिझममध्ये हिप्नोटिस्ट तुमच्या इनर माइंडला कमांड देतो, कमांड देऊन तुमच्याकडे जे काही दोष असेल तो बाहेर काढतो. तर सेल्फ हिप्नोटिझममध्ये काय करायचं तुम्हाला? तुम्हीच तुमचे दोष बाहेर काढून टाकायचे. मग ते कसं काढायचं आहे? सेल्फ हिप्नोटिझम तुम्हाला जमतो का काय हे गोष्टी आपण समजूया. पुढच्या सेशनमध्ये आपण तो गोष्ट पण समजून घेऊया. पण तुम्ही सेल्फ हिप्नोटाईज किंवा हिप्नोटाईज होण्यापेक्षा जागरूकतेने, हा एक माइंड थेरपी आहे, जागरूकतेने जर तुम्ही असं केला तर त्या दोन्हीपेक्षा 10 पट जो तुमचा अंतर्मन स्वच्छ होतो त्याच्यामुळे. कारण हिप्नोटिझममध्ये तुम्ही झोपेत असता, तो काय करून घेऊ शकतो हिप्नोटिझम तुमच्याद्वारे ते तुम्हाला माहीत नसतं. आणि सेल्फ हिप्नोटाईजमध्ये तुम्ही ॲटोसेशन घेत घेत झोपी जायची शक्यता असते. त्यामुळं तेवढ्या ताकदीनं तुमचं मन क्लीन होत नाही. पण तुम्ही जेव्हा जागेपणी करता माइंड थेरपी, हे एक ॲक्टिव्ह माइंड थेरपी आहे. जेव्हा तुम्ही जागेपणी करता, जाणून बुजून स्वतःहून जेव्हा तुम्ही वेडेपणाचं सोंग आणून जेव्हा हसायचं सुरू करतो, हा जर प्रयोग तुम्ही जागेपणी जर रोज अर्धा तास केला तर तुम्ही आयुष्यात कधीही वेडे होणार नाही, त्याची चान्सेस नाही. आणि तुमचा माइंड जो आहे एवढा इंटेलिजंट आणि ब्रिलियंट होईल त्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही. कारण तुमचा माइंड ब्रिलियंट, इंटेलिजंट, हे ब्रिलियन्सी, इंटेलिजन्सी, जीनियस, क्रिएटिव्हिटी हे जे गोष्टी आहेत हे तुमच्या अंतर्मनात दडलेल्या आहेत. ही सगळी पॉसिबिलिटी आहे. आता तुमच्या मनामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी येते का? काही क्रिएटिव्हिटी येत नाही. बस मोबाईल घ्या, बसा, हे क्रिएटिव्हिटी सोडून दुसरं काही येत नाही तुम्हाला. कुठं काय बोलायचं नंतर काही बोलणं जमणार नाही. तेच बोलतो आपण. एक शब्द, एक वाक्य सुद्धा तुम्ही असं बोलणार नाही की तुम्ही कुठं ऐकलेलं नाही. कारण क्रिएटिव्हिटी तुमच्या मनात नाही ना. क्रिएटिव्हिटी जर असेल तर तुम्ही असं बोलाल की समोरच्याला वाटेल अरे बापरे काय बोलला असं. त्याच्यासाठी तुमचं अंतर्मन क्लीन पाहिजे आणि तुमच्या अंतर्मनातून क्रिएटिव्हिटी, जीनियस, ब्रिलियन्सी ही गोष्टी बाहेर यायला पाहिजे. मग तेव्हा तुम्ही अफार ब्रिलियंट, तुमच्यामध्ये नॉलेजचा जो खजिना आहे तो भरून आहे. फक्त बाहेर वरचा जो घाण आहे, वरचा जो घाण आहे तो काढून टाकायचा आहे. ते काढून टाकायचंच काम आपण या लेक्चरद्वारे, या माइंड थेरपीद्वारे आपण थोडं करत आहोत.